नमस्कार मंडळी, मी दीप्ती जाधव तुमच्या सर्वांचं एक्सप्लोर विथ दीप्तीच्या नव्या कोरा व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर कोल्हापूरमधील मंदिरं आणि प्लेसेस एक्सप्लोर करून झाल्यानंतर आता आपण पुन्हा आपल्या मुंबईतील आणि ठाण्यातील आजूबाजूच्या परिसरातील मंदिरे आणि काही स्थळे एक्सप्लोर करणार आहोत। तर त्यातीलच आत्ता आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील विरारमधील जीवदानी देवीच्या मंदिराच्या इथे आणि आपण पहिल्यांदाच इथून फनिक्युलर ट्रेनमधून जाणार आहोत। ही महाराष्ट्रात फक्त ह्या फनिक्युलर ट्रेन दोनच आहेत, एक सप्तशृंगी देवी जी की नाशिकला आहे आणि दुसरी म्हणजे आपली जीवदानी देवी जी की विरारमध्ये आहे। चला तर आपल्या ह्या प्रवासाला सुरुवात करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आम्ही आलोय विद्यापीठच्या बस स्टॉपच्या इथे। इथून आपल्याला विरारला जाण्यासाठी बस किंवा एसटी मिळते। खूप वाट बघितली पण दोघांपैकी काहीच आलं नाही, म्हणून मग आम्ही बोरिवली स्टेशनला जाणारी बस पकडली व तिथून विरारला जाण्यासाठी ट्रेन पकडली। विरार स्टेशनच्या बाहेरच जीवदानीला 20 रुपये पर सीट जाणाऱ्या रिक्षा लागतात। जीव म्हणजे जीवन आणि दाणी म्हणजे देणारी अशा नावाने जीवदानी म्हणून आईला ओळखतात। 17व्या शतकामध्ये इथे जीवदान नावाचा किल्ला होता। आजही काही ठिकाणी या किल्ल्याच्या तटाच्या बांधकामाचे अवशेष आढळून येतात। पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी हा जीवदान किल्ला 31 मार्च 1739 रोजी जिंकून स्वराज्यात आणला होता। जीवदान डोंगराच्या एका बाजूला आपल्याला ओम तर दुसऱ्या बाजूला स्वस्तिक ही चिन्ह दिसून येतात। आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस असल्यामुळे फनिक्युलर ट्रेनने वर जायला फार गर्दी होती। तब्बल 1.5 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आमचा ट्रेनमध्ये चढायला नंबर लागला। ही फनिक्युलर ट्रेन कमी आणि विरारची गर्दीवाली ट्रेनच जास्त वाटत होती। मंदिराच्या गर्भगृहात जीवदानी आईची सुंदर मूर्ती असून त्याला लागूनच श्रीकृष्ण गुहा, काळभैरव मंदिर, महाकाली मंदिर, वाघोबा मंदिर अशी अजून काही मंदिरे आहेत। मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर वर पक्षी संग्रहालय आहे, आता आपण तिथे जाणार आहोत। वर एवढी गर्दी होती की ते पक्षी माणसाच्या आवाजाने घाबरून गेले असतील। देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली। पुन्हा 1 तास लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आमचा ट्रेनमध्ये चढायला नंबर लागला। या फनिक्युलर ट्रेनचा एकूण कॉस्ट आहे 250 पर पर्सन। त्यात आपल्याला देवीची जिथे मूर्ती आहे त्या 7व्या मजल्यापर्यंत लिफ्टने वर व खाली आणलं जातं आणि मंदिर हे दुपारी 2 ते 3 ह्या वेळेत बंद असतं। खाली येताना एक मात्र रिअलाईज झालं की आपण जर पायरी मार्गाने चढून वर गेलो असतो तर बरं झालं असतं, पण फनिक्युलरचा हा पहिला आणि शेवटचा एक्सपिरियन्सही भारी होता। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूच आपण नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोर करताना। तोपर्यंत काळजी घ्या।